क्लासमध्ये आपण आता कॅन या सहाय्यकारी क्रियापदानुसार काही वाक्य बनवणार आहोत. तर कॅन हे एक हेल्पिंग वर्ब आहे. कॅनचा वापर करत असताना आपण त्याची रचना, वाक्य रचना ही कर्ता प्लस कर्ता, त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद आणि त्यानंतर वर्ब वापरतो, क्रियापद वापरतो. जसे की आपण आधी छोटे छोटे वाक्य पाहणार आहोत. नंतर जसे आपण कर्ता आय हा वापरू आणि क्रियापद वेगवेगळे घेऊ. जसं जाणे, पळणे, अभ्यास करणे, पिणे ही आपण वेगवेगळी क्रियापदं घेऊ आणि कॅन हे सहाय्यकारी क्रियापदानुसार आपण काही वाक्य बनवू. तर चला पुढं. मी जाऊ शकतो, आय कॅन गो. मी धावू शकतो, आय कॅन रन. मी अभ्यास करू शकतो, आय कॅन स्टडी. मी पाहू शकतो, आय कॅन सी. मी पिऊ शकतो, आय कॅन ड्रिंक. मी वाचू शकतो, आय कॅन रीड. मी लिहू शकतो, आय कॅन राईट. मी खाऊ शकतो, आय कॅन ईट. मी गाडी चालवू शकतो, आय कॅन ड्राईव्ह. मी फेकू शकतो, आय कॅन थ्रो. मी पाठवू शकतो, आय कॅन सेंड. मी फोन करू शकतो, आय कॅन कॉल. मी बोलू शकतो, आय कॅन स्पीक. मी चालू शकतो, आय कॅन वॉक. मी स्वयंपाक करू शकतो, आय कॅन कुक. मी कापू शकतो, आय कॅन कट. मी करू शकतो, आय कॅन डू. मी बनवू शकतो, आय कॅन मेक. मी ऐकू शकतो, आय कॅन लिसन. मी हरवू शकतो, आय कॅन बीट. मी तपासू शकतो, आय कॅन चेक. मी उघडू शकतो, आय कॅन ओपन. मी बंद करू शकतो, आय कॅन क्लोज. मी छापू शकतो, आय कॅन प्रिंट. मी येऊ शकतो, आय कॅन कम. मी बसू शकतो, आय कॅन सीट. मी म्हणू शकतो, आय कॅन से. मी रंगवू शकतो, आय कॅन कलर या पेंट. मी उचलू शकतो, आय कॅन लिफ्ट. मी सोडवू शकतो, आय कॅन सॉल्व. मी मदत करू शकतो, आय कॅन हेल्प. मी लढू शकतो, आय कॅन फाईट. मी सुरुवात करू शकतो, आय कॅन बिगिन. मी वाकू शकतो, आय कॅन बेंड. मी उडू शकतो, आय कॅन फ्लाय. मी आणू शकतो, आय कॅन ब्रिंग. मी जाळून टाकू शकतो, आय कॅन बर्न. मी विकत घेऊ शकतो, आय कॅन बाय. मी पकडू शकतो, आय कॅन कॅच. मी खोदून काढू शकतो, आय कॅन डिग. फक्त आपण काय बदलतोय, वर्ब बदलतोय आणि वाक्यात तीच बनवतोय. मी विसरू शकतो, आय कॅन फॉरगेट. मी क्षमा करू शकतो, आय कॅन फॉरगिव्ह. मी देऊ शकतो, आय कॅन गिव्ह. मी लपवू शकतो, आय कॅन हाईड. मी पकडू शकतो, आय कॅन होल्ड. मी नेतृत्व करू शकतो, आय कॅन लीड इट. मी शिकू शकतो, आय कॅन लर्न. मी शिकवू शकतो, आय कॅन टर्न टीच. मी खोटं बोलू शकतो, आय कॅन लाय. मी जिंकू शकतो, आय कॅन विन. मी भेटू शकतो, आय कॅन मीट. मी मागे जाऊ शकतो, आय कॅन ओव्हरटेक या आय कॅन बॅक. मी सिद्ध करू शकतो, आय कॅन प्रूव्ह. मी विकू शकतो, आय कॅन सेल. मी शिवू शकतो, आय कॅन सीव. मी चमकू शकतो, आय कॅन शाईन. मी गाऊ शकतो, आय कॅन सिंग. मी झोपू शकतो, आय कॅन स्लीप. मी उभा राहू शकतो, आय कॅन स्टँड. मी झाडू शकतो, आय कॅन स्वीप. मी पोहू शकतो, आय कॅन स्विम. मी सांगू शकतो, आय कॅन टेल. मी विचार करू शकतो, आय कॅन थिंक. आता आपण काय करूया, कर्ता हा मी वापरलाय. आता कर्ता आपण वी म्हणजे आपण किंवा आम्ही वापरून काही 10-12 वाक्य वाचूया फक्त. त्यानंतर कर्ता यू, तू, तुम्ही, त्यानंतरची 10-12 वाक्य वाचतो आणि त्यानंतर ही म्हणजे तो, हा कर्ता घेऊन काही 10-12 वाक्य बनवूया आणि त्याच्यानंतर आपण याच्यापेक्षा थोडी मोठी वाक्य बनवूया. माझ्याकडे भरपूर वाक्य आहे, पण एवढी वाक्य केलेली व्हिडिओ खूप मोठा बनतो. तुम्ही सराव करत जा. असाच मी जसा सराव केला तसा सराव जर केला तर तुमचा सराव खूप होऊ शकतो. आता वी म्हणजे आपण. आपण फक्त काय केलंय, कर्ता बदललाय, आपण घेतलाय. वी म्हणजे आम्ही घेतला. तर आम्ही जाऊ शकतो, वी कॅन गो. आम्ही धावू शकतो, वी कॅन रन. आम्ही अभ्यास करू शकतो, वी कॅन स्टडी. आम्ही पाहू शकतो, वी कॅन सी. आपण पिऊ शकतो, वी कॅन ड्रिंक. आपण वाचू शकतो, वी कॅन रीड. आपण लिहू शकतो, वी कॅन राईट. आपण खाऊ शकतो, वी कॅन ईट.
आपण गाडी चालवू शकतो, वी कॅन ड्राईव्ह. आपण फेकू शकतो, वी कॅन थ्रो. आपण पाठवू शकतो, वी कॅन सेंड. आपण फोन करू शकतो, वी कॅन कॉल. आपण बोलू शकतो, वी कॅन स्पीक. आपण चालू शकतो, वी कॅन वॉक. आपण स्वयंपाक करू शकतो, वी कॅन कुक. आपण कापू शकतो, वी कॅन कट. आम्ही करू शकतो, वी कॅन डू. आम्ही बनवू शकतो, वी कॅन मेक. वी म्हणजे आम्ही किंवा आपण दोन्ही होतं. आपण ऐकू शकतो, वी कॅन लिसन. आपण हरू शकतो, वी कॅन बीट. आपण तपासू शकतो, वी कॅन चेक. आपण उघडू शकतो, वी कॅन ओपन. आपण बंद करू शकतो, वी कॅन क्लोज. आपण येऊ शकतो, वी कॅन कम. आपण बसू शकता, वी कॅन सीट. आपण म्हणू शकतो, वी कॅन से. आपण रंगू शकतो, वी कॅन कलर. आपण उचलू शकतो, वी कॅन लिफ्ट. आपण सोडू शकतो, वी कॅन सॉल्व. आपण मदत करू शकतो, वी कॅन हेल्प. आपण लढू शकतो, वी कॅन फाईट. आपण सुरुवात करू शकतो, वी कॅन बिगिन. आपण वाकू शकतो, वी कॅन बेंड. आपण उडू शकतो, वी कॅन फ्लाय. आपण आणू शकतो, वी कॅन ब्रिंग. आपण जाळून टाकू शकतो, वी कॅन बर्न. असे आपण विचार करू शकतो, वी कॅन थिंक. आपण सांगू शकतो, वी कॅन टेल. आपण पोहू शकतो, वी कॅन स्विम. आपण झाडू मारू शकतो, वी कॅन स्वीप. आपण उभे राहू शकतो, वी कॅन स्टँड. आपण पोहू शकतो, वी कॅन स्विम. आपण करता हा आपण किंवा आम्ही वीने वापरतो. आता आपण करता परत चेंज करूया. आपण तू किंवा तुम्ही हा करता वापरून वाक्य काही वाचून दाखवूया. तर यू कॅन कम, तू येऊ शकतो. यू कॅन गो, तू जाऊ शकतो. यू कॅन रन, तू धावू शकतो. यू कॅन स्टडी, तुम्ही अभ्यास करू शकता. आपण कसं मराठीमध्ये यूला तू किंवा तुम्ही म्हणतात. आदराने आपण मोठे असाल तर तुम्ही म्हणता आणि लहान असेल तर तू म्हणता. पण इंग्लिशमध्ये तूला आणि तुम्हीला यूज म्हटलं जातं. तर तुम्ही पाहू शकता किंवा तू पाहू शकतो, यू कॅन सी. तुम्ही पाहू शकता, पिऊ शकता, यू कॅन ड्रिंक. तुम्ही वाचू शकता, यू कॅन रीड. पण तू वाचू शकतो, यू कॅन रीड. तुम्ही लिहू शकता, यू कॅन राईट. तू वाचू शकतो, यू कॅन राईट. तुम्ही खाऊ शकता, यू कॅन ईट. तुम्ही गाडी चालवू शकता, यू कॅन ड्राईव्ह अ कार. तुम्ही फेकू शकता, यू कॅन थ्रो. तुम्ही पाठवू शकता, यू कॅन सेंड. तुम्ही फोन करू शकता, यू कॅन कॉल. तुम्ही बोलू शकता, यू कॅन स्पीक. तुम्ही चालू शकता, यू कॅन वॉक. तुम्ही स्वयंपाक करू शकता, यू कॅन कुक. तुम्ही कापू शकता, यू कॅन कट. तुम्ही करू शकता, यू कॅन डू. तुम्ही बनवू शकता, यू कॅन मेक. तुम्ही ऐकू शकता, यू कॅन लिसन. तुम्ही हरवू शकता, यू कॅन बेट. तुम्ही तपासू शकता, यू कॅन चेक. तुम्ही उचलू शकता, यू कॅन लिफ्ट. तुम्ही सोडू शकता, यू कॅन सॉल्व. तुम्ही आणू शकता, यू कॅन ब्रिंग. तुम्ही जाळून टाकू शकता, यू कॅन बर्न. तुम्ही विकू शकता, यू कॅन सेल. अशा प्रकारचे वाक्य तुम्ही हे म्हणजे करता आपण तुम्ही बदलून आता तो हा करता घेऊन काय वाक्य बनवणार. तो जाऊ शकतो, ही कॅन गो. तो धावू शकतो, ही कॅन रन. तो येऊ शकतो, ही कॅन कम. तो अभ्यास करू शकतो, ही कॅन स्टडी. तो पाहू शकतो, ही कॅन सी. तो पिऊ शकतो, ही कॅन ड्रिंक. तो वाचू शकतो, ही कॅन रीड. तो लिहू शकतो, ही कॅन राईट. तो खाऊ शकतो, ही कॅन ईट. तो गाडी चालू शकतो, ही कॅन ड्राईव्ह. तो फेकू शकतो, ही कॅन थ्रो. तो पाठवू शकतो, ही कॅन सेंड. तो फोन करू शकतो, ही कॅन कॉल. तो बोलू शकतो, ही कॅन स्पीक. तो बनवू शकतो, ही कॅन मेक. तो ऐकू शकतो, ही कॅन लिसन. तो हरवू शकतो, ही कॅन बीट. तो तपासू शकतो, ही कॅन चेक. तो उघडू शकतो, ही कॅन ओपन. तो बंद करू शकतो, ही कॅन क्लोज. असे ही म्हणजे तो विचार करू शकतो, ही थिंग. असंच ती म्हणजे ती जाऊ शकते, शी कॅन गो. ती धावू शकते, शी कॅन रन. ती अभ्यास करू शकते, शी कॅन स्टडी. ती पोहू शकते, शी कॅन सी. ती पिऊ शकते, शी कॅन ड्रिंक. ती वाचू शकते, शी कॅन रीड. अशी वाक्य आपण बनवू शकतो. आता आपण याच्यापेक्षा थोडी मोठी वाक्य घेऊन शीची पण वाक्य बनवलेली आहे. आता आपण थोडी मोठी वाक्य बनवूया. असा सराव केला तर इंग्लिश बोलणं हे काय अवघड नाही आहे. इंग्लिश बोलणं खूप सोपं आहे. फक्त आपल्याला सराव केला पाहिजे. खूप वाक्य लिहून घेतली पाहिजे, लिहिली पाहिजे, स्वतः सराव केला पाहिजे. याच्यापेक्षा मोठी मोठी वाक्य बनवली पाहिजे आणि वाचन केलं पाहिजे. एकदा सराव झाला आणि तुम्ही चटकन ती वाक्य डोळे बंद करून आणि कधीही कुठेही फटकून बोलू शकता. तर आपण आता कॅन हा सहाय्यकारी क्रियापद घेतलंय. उद्या आपण कुड हे सहाय्यकारी क्रियापद घेऊन अशीच 50-100 वाक्य वाचून दाखवणार आहोत. आणि तुम्हाला अजून जास्त वाक्य लागत असेल तर मी व्हॉट्सअपला तुम्हाला पाठवून देईन. फक्त तुम्ही मला तुमचा नंबर मला कमेंट करा. मी तुम्हाला ही व्हिडिओ हा एक्सेलची फाईल मी तुम्हाला पाठवून देईन. मी पुण्याला जाऊ शकतो, आय कॅन गो टू द होम. मी वेगाने जाऊ शकतो, आय कॅन रन फास्ट. मी तिच्याबरोबर अभ्यास करू शकतो, आय कॅन स्टडी विथ हर.
मी उघड्या डोळ्यांनी पाहू शकतो, वी कॅन सी विथ नेकेड आय. आपण अजून मोठं वाक्य बनवू शकतो, मी उघड्या डोळ्यांनी ग्रहण पाहू शकतो, आय कॅन सी इक्लिप्स विथ नेकेड आय. मी दारू पिऊ शकतो, आय कॅन ड्रिंक अल्कोहोल. काय केलंय म्हणजे मी पिऊ शकतो, आय कॅन ड्रिंक, हे सेम आहे, फक्त दारू अल्कोहोल हे पाठीमाग गेलं. मी इंग्रजी पेपर वाचू शकतो, मी वाचू शकतो, आय कॅन रीड. इंग्रजी पेपर इंग्लिश पेपर पाठीमाग आलं. मी पत्र लिहू शकतो, आय कॅन राईट अ लेटर पाठीमाग आलं. मी नॉन व्हेजिटेबल खाऊ शकतो, आय कॅन ईट अ नॉन व्हेजिटेबल, मी नॉन व्हेजिटेबल खाऊ. मी 4 व्हीलर चालू शकतो, आय कॅन ड्राईव्ह अ 4 व्हीलर. असं मी नियमितपणे कचरा टाकू शकतो, आय कॅन थ्रो गार्बेज रेग्युलरली. फक्त काय झाले मधलं जे नियमितपणे कचरा तो पाठीमाग आला. मी ईमेल पाठवू शकतो, मी पाठवू शकतो, आय कॅन सेंड ईमेल अ ईमेल. मी तिला फोन करू शकतो, आय कॅन कॉल हर. मी मोठ्याने बोलू शकतो, आय कॅन स्पीक लाऊडली. मी जमिनीवर चालू शकतो, आय कॅन वॉक ऑन ग्राउंड. मी व्हेजिटेबल बनवू शकतो, शिजू शकतो, आय कॅन कुक व्हेजिटेबल. मी बटाटा कापू शकतो या कांदा कापू शकतो, आय कॅन कट पोटॅटो. मी गृहपाठ करू शकतो, आय कॅन डू होमवर्क. अशा प्रकारचे मोठे मोठे वाक्य आपण कळलं. मी गणिताचा गृहपाठ करू शकतो, आय कॅन डू अ मॅथ होमवर्क. मी इतिहासाचा गृहपाठ करू शकतो, आय कॅन डू अ हिस्ट्री होमवर्क. असं पुढे पुढे खूप वाढू शकतो. मी टेबल बनवू शकतो, आय कॅन मेक अ टेबल. मी गाणी ऐकू शकतो, आय कॅन लिसन अ सॉंग्स. मी या लढाईला हरू शकतो, आय कॅन बीट दिस फाईट. मी हे चित्र तपासू शकतो, आय कॅन चेक दिस ड्रॉइंग. मी खिडकी उघडू शकतो, आय कॅन ओपन विंडो. मी दरवाजा बंद करू शकतो, आय कॅन क्लोज द डोअर. मी हे हिस्ट्री पुस्तक वाचू शकतो, आय कॅन प्रिंट दिस हिस्ट्री बुक. मी हे चक्रासह या सायकलनी येऊ शकतो, आय कॅन कम विथ बायसिकल. मी सोफ्यावर बसू शकतो, आय कॅन सीट ऑन सोफा. मी हळूहळू सांगू शकतो, आय कॅन टेल या से स्लोली. मी हा दरवाजा रंगवू शकतो, आय कॅन कलर दिस डोअर, पेंट दिस डोअर. मी हे उदाहरण सोडू शकतो, आय कॅन सॉल्व दिस एक्झाम्पल. अशा खूप वाक्य आपण म्हणू शकतो. मी त्याला भेटू शकतो, आय कॅन मीट ही. मी त्या व्हेकलला मागे टाकू शकतो, आय कॅन ओव्हरटेक दिस व्हेकल. मी या गोष्टी सिद्ध करू शकतो, आय कॅन प्रूव्ह दिस थिंग्स. मी कपडे विकू शकतो, आय कॅन सेल द क्लोथ्स. मी हा शर्ट शिवू शकतो, आय कॅन सीव दिस शर्ट. मी तुझी बाईक चमकू शकतो, आय कॅन शाईन युअर बाईक. मी गाणे गाऊ शकतो, आय कॅन सिंग अ सॉन्ग. मी या पलंगावर झोपू शकतो, आय कॅन स्लीप ऑन दिस बेड. मी एका पायावर उभा राहू शकतो, आय कॅन स्टँड ऑन वन फूट. तुम्हाला हेच तू ते आय वी मोठे वाक्य याच्यापेक्षा खूप मोठे वाक्य बनवून मी तुम्हाला एखादा व्हिडिओ किंवा याची क्लिप आहे ती तुम्हाला माझा हा व्हॉट्सअप नंबर आहे याच्यावर मी पाठवून देऊ शकतो. तुमचा व्हॉट्सअप नंबर मला क्लिक करा, ह्या नंबरवर मला क्लिक करा. तुम्हाला इंग्लिश स्पीकिंगचे अजून काही व्हिडिओ मी आता कॅन बनवले, कूडचे व्हिडिओ पाठवेल, शूडचे व्हिडिओ पाठवेल, मीचे माईटचे, असे अनेक सहाय्यकारी क्रियापदांचे, कर्त्याचे, काळांचे आणि इंग्लिश बोलण्यासाठी जे काय लागतं त्याचा प्रत्येक व्हिडिओ मी तुम्हाला पाठवेन. हा माझा नंबर आहे 9112751749. हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे, याच्यावर तुम्ही कॉल करून पाठवू शकता. मी एका पायावर उभा राहू शकतो, आय कॅन स्टँड ऑन वन फूट. मी खोली झाडू शकतो, आय कॅन स्वीप इन दिस रूम. मी या नदीत पोहू शकतो, आय कॅन स्विम इन दिस रिव्हर. मी सत्यकथा सांगू शकतो, आय कॅन टेल ट्रूथ स्टोरी. मी पुन्हा विचार करू शकतो, आय कॅन थिंक अगेन. आता तुम्ही मी आहे याच्यात एखादं नाव, राम कपडे विकू शकतो, राम कॅन सेल क्लोथ्स. राम हा शर्ट शिवू शकतो, राम कॅन सिव दी शर्ट. राम गाणे गाऊ शकतो, राम कॅन सिंग सॉन्ग. असे करता चेंज करून तुम्ही करू शकता. राजू पुन्हा विचार करू शकतो, राजू कॅन थिंक अगेन. राजू सत्यकथा सांगू शकतो, राजू कॅन टेल ट्रूथ स्टोरी. असं तुम्ही वेगवेगळ्या करता चेंज करून, वेगवेगळ्या क्रियापद चेंज करून आणि एकच हेल्पिंग वर्ब वापरून तुम्ही हे शकतो, हे कॅन हे वापरून तुम्ही डिफरंट वेगवेगळे वाक्य हजारो बनवू शकता आणि तुम्ही एक शिकू शकता. एकदा आपल्याला ते बनलं की आपल्याला वाक्य कोणतंही असू द्या बनवता येणारच. अशा प्रकारचं आपण घेतलेलं आहे. ठीक आहे, आपण हा व्हिडिओ आता इथंच थांबूया आणि आता आपण कुड ह्या सहाय्यकारी क्रियापदाचा व्हिडिओ तुम्हाला मी पाठवतो. ओके, बाय, गुड डे, टेक केअर.